आज मी तुम्हाला की नाही मिक्स भाजी अशी कुर्मा भाजी टाईप अशी मी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी हे गाजर घेतलेलं आहे, फ्लावर आहे, मटार आहे भिजवलेला, आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही मी नंतर करणार आहे। तर हे मी प्रथम उकळून घेणार आहे, म्हणजे एक शिटी येते की नाही तेवढ्यात मी गॅस बंद करणार आहे। तर चला तुम्हाला मी कशी करायची ते दाखवते। हे मी आता उकळवून घेते। ते मी मीडियम साईजचे पुढे टोमॅटो घेतलेले आहेत 3 ते 4। ह्याची ग्रेव्ही करायची आहे टोमॅटोची। हा कांदा मी आता कांदा आणि हे थोडेसे काजू घेतलेले आहेत, हा मी तर जरा भाजून घेणार आहे तव्यावरती कांदा, आणि मग ह्याची पण ग्रेव्ही करणार। कांदा आणि काजूची भाजून घेणार पहिले, कांदा आणि काजू, आणि त्याची ग्रेव्ही करणार। त्याच्यानंतर हा जो कांदा आहे हा मी फोडणीवर टाकणार आहे। हा मी बारीक कापलेला आहे, बघा बारीक चिरून घेतलेला आहे, हा मी फोडणीवर टाकणार आहे। तर त्या भाज्या उकडवलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये मग ह्याची ग्रेव्ही करणार आहे आणि ह्याची पण ग्रेव्ही करणार आहे। पण हे मी कांदा आणि काजू थोडेसे तव्यावर भाजून घेणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही करणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते पुढे। हा बघा मी असा कांदा हा भाजून घेतलेला आहे, हा बघा थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं अगदी तेल टाकलं आणि हा कांदा मी असा भाजून घेतलेला आहे। आता ह्याची मी ग्रेव्ही करणार आहे, ती पण तुम्हाला दाखवते ग्रेव्ही, आणि टोमॅटोची पण ग्रेव्ही करणार आहे। आणि ह्या भाज्या इकडे ह्या अगदी गॅस कुकरमध्ये शिटी न येताना मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे भाज्या एकदम पूर्ण शिजवलेल्या नाही तर मग ते फ्लावर वगैरे कसं असते एकदम शिजल्यानंतर एकदम पिस्का होऊन जाते, म्हणून मी शिटी न येता गॅस बंद केलेला आहे। आणि ही भाज्या मी ह्या मिक्स भाज्या उकडून घेतलेल्या आहेत, आणि हा फोडणीसाठी कांदा आहे, आणि हा भाजलेला कांदा आहे, हे बघा। तर आता मी ह्याची ग्रेव्ही करते, कढईतून काढून घेते आणि ग्रेव्ही करते मिक्सरला याची, ती पण तुम्हाला दाखवते। ही टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे, ही कांद्याची ग्रेव्ही केलेली आहे। हे मी तेल आता इथे तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि हा खडा मसाला घेतले, 2 तमालपत्र घेतले आहेत, काळे मिरी घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे बघा 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि दालचिनी घेतलेली आहे। तर सर्वप्रथम मी थोडंसं हिंग टाकते त्याच्यामध्ये, कढईमध्ये हिंग टाकते मी, हिंग टाकलेला आहे फोडणीला। त्याच्यानंतर हा खडा मसाला टाकते, खडा मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर हे थोडंसं जिरं टाकते फोडणीला, हा कांदा टाकते, बारीक चिरलेला कांदा आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते टाकते। हे मी मिक्स करून घेते। त्याच्यानंतर आता ही लसणाची पेस्ट केलेली, आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही पण टाकते त्याच्यामध्ये, आणि मी आता थोडंसं हे परतून घेते। खडा मसाला कांदा परतून घेते सगळा मी ह्या तेलावरती, आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहे। कांदा लाल होईपर्यंत मी ढवळत राहते आणि ढवळून घेते, आणि परतून घेतल्यानंतर मग हे कांदा लाल होईपर्यंत परतून घेतल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे। तर आता हा कांदा आहे ना, हा लाल झालेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अशी आपल्याला जसं तिखट हवं तशी मी मिरची पावडर टाकते। तर बघा मी 2 हे छोटे चमचे मिरची पावडर टाकलेली आहे। त्याच्यानंतर मी हळद टाकते। त्याच्यानंतर मी घरगुती मसाला टाकते, घरचा बनवलेला तो 2 चमचे टाकते, आणि मी आता हे परत ढवळून घेते।
पॉज करने के लिए पॉज करना। आता त्याच्यामध्ये मी ही ग्रेव्ही केलेली आहे कांद्याची ती टाकते, परतून घेते. कांदा आणि काजूची ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घेते मी. त्याच्यानंतर ही टोमॅटोची पण ग्रेव्ही आहे ती टाकते. ही बघा टोमॅटोची ग्रेव्ही टाकते. आणि आता मी चांगलं शिजवून घेते. चांगली तेल सुटेपर्यंत चांगली अशी शिजवून घेते मी. किती सुंदर कलर आलेला आहे बघा. ढाबा स्टाईलसारखी भाजी व्हायला लागलेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा अशी भाजी ही. तेल सुटेपर्यंत मी ह्याला परतून घेते खरपूस. चांगलं शिजवून घेतलं म्हणजे भाजीला चव पण चांगली येते. मग मी हे चांगलं असं शिजवून घेते ते. हे बघा शिजायला लागले बघा. त्याला आता हळूहळू तेल पण सुटत चाललेलं आहे. नक्की तुम्ही ही भाजी करून बघा. बघा ह्याला तेल सुटलेलं आहे. पूर्ण शिजलेलं पण आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मी ह्या हाफ बॉईल अशा उकडवलेल्या भाज्या आहेत म्हणजे जास्तीत न शिजवलेल्या त्या मी टाकते. त्याच्यातलं पाणी पण मी त्याच्यात टाकणार आहे. हे बघा हे मी त्याच्यात टाकून घेते. मीठ टाकायचं राहिलेलं आहे ते मीठ पण टाकते चवीनुसार. जितकं चव हवी तेवढी तुम्ही टाका मीठ तुमच्या आवडीनुसार. आणि सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकणार आहे. हा गरम मसाला टाकते सगळ्यात शेवटी. आणि आता भाजी मी पूर्ण ही मिक्स करून घेते. आणि जितका आपल्याला त्याच्यामध्ये रस्सा हवा तेवढं पाणी घालून मी गरम पाणी टाकणार आहे. म्हणजे गरम पाणी टाकला की चांगलं भाजीची चव जशीची जशी राहते. कच्चा पाणी नाही टाकायचा, थंडा गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. भाजीची चव चांगली राहते जशीच्या तशी. बघा कशी सुंदर भाजी झाली. आपल्याला शिजेपर्यंत थोडंसं मी गरम पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि थोडीशी उकळी येईपर्यंत मी शिजवून घेणार आहे. मग आपली भाजी तयार. कलरफुल एकदम स्वादिष्ट. वा किती छान. नक्की करून बघा तुम्ही. बघा किती सुंदर दिसते आपली भाजी. अगदी नॅचरल हॉटेलसारख्या भाज्या आपण घरी पण बनवू शकतो. फक्त वेळ काढून थोडंसं बनवायला पाहिजे. किती सुंदर बघा. तर जेवढा आपल्याला ह्याच्यामध्ये रस्सा हवा तेवढा मी याच्यामध्ये त्याचा गरम पाणी टाकते. हा बघा गरम पाणी. आणि थोडीशी ही भाजी मी शिजवून घेते कारण पूर्ण भाजी मी उकडवून घेतलेली नाही आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी कडक राहिली असेल वटाणा वगैरे किंवा गाजर तर मी हे आता झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेते.
7 ते 8 मिनटं मी शिजवून घेते. बघा भाजी कशी झाली आपली सुंदर. तर त्याला आता मी झाकण ठेवते, शिजवून घेते थोडीशी. बघा अशी ही भाजी झालेली आहे. थोडीशी अशी थोडीशी त्याच्यामध्ये मी रस्सा ग्रेव्ही ठेवलेली आहे. बघा अशी किती सुंदर भाजी झालेली आहे. बघा तुम्ही पण नक्की अशी करून बघा. फार सुंदर भाजी. मटार, गाजर, फ्लावर, त्याच्यामध्ये कांदा भाजलेला पण आणि असा कच्चा पण फोडणीसाठी, आलं लसणाची पेस्ट आणि खडे मसाले टाकलेले आहेत. तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी आणि 2 हिरव्या वेलच्या आणि काजू घेतलेला आहे. त्या काजू आणि कांद्याची ग्रेव्ही आणि टोमॅटोची ग्रेव्ही अशी मी ही भाजी बनवलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही भाजी ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या ह्या पद्धतीची भाजी. आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तर इथेच माझा मी व्हिडिओ थांबवते. चला बाय, धन्यवाद.